राम राम मंडळी, गावाकडची टेस्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. का नाही, हे सगळे ब्लॉग तुम्ही आवडीनं बघत असताय. सध्या मी आहे चिक्कूच्या बागेमध्ये. पाठीमागं बघू शकताय सगळीकडे असं चिक्कूची बाग दिसत आहे आणि इकडे कारभारीन चिक्कू तोडण्याच्या तयारीत आहेत. तर मल्हार का नाही, त्याला एक गोड चिक्कू गावलेला, तो एकदम खाण्यात दंग आहे. असं सगळं वातावरण आता सध्या आहे आणि आज काहीतरी एक चिक्कूचा बेत होणार आहे बरं का. त्यासाठी मंडळी का नाही, चिक्कूच्या बागेत आता आपण आलेलो आहे. हा घे की, सावकाश चीक असते. ज्या चिक्कूतनं तोडल्या चीक येत नाही ते समजायचं पिकलेलं आहे किंवा पिकण्याच्या तयारीत आहे आता. आणि या ठिकाणी बघा दर्द अशी सावली आहे कुठल्याही चिक्कूच्या झाडाखाली बघा, कारण ह्याची पानं असतात एकदम जाड, त्यामुळे सावली एकदम दर्द अशी पडत असते. आणि अशा या चिक्कूच्या बागेमध्ये आज आपला बेत होणार आहे मस्तपैकी. त्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, घेऊयात आनंद आजच्या या रेसिपी. तर आता आपल्याला चिक्कू आहे ना मोठं घेऊन आहे ना थोडंफार पिकलेले द्यायचं आपल्याला. आता तयार पण होते, पिकायला आले आता सगळी. तर त्यामुळे त्यातलंच आपल्याला पिकलेले बघून घ्यायचं. झाड पण पूर्ण मोठं झालेले आहे आणि भरपूर चिक्कू लागलेले आहे. इकडे मल्हार तू काय करतोस रे, बघितलं का? सांगायला लागत नाही. हां, झाडाखाली गेलास तर का दिसेनच की. हां ये माहीत आहे. इकडे बघा मस्त मोठं आहे ना, असं चिक्कू लागले. त्यातलंच बघून कारभारने घे आपल्याला लगेच का नाही. होय, याचा एक पदार्थ बनवायला घ्यायचा आहे की नाही. चालते. हा हा हा, काय सावली आहे की. होय एक विशेष गोष्ट तुम्हाला दाखवतो बरं का. ते काय आहे आणि कशाचं घर आहे. चिक्कूच्या बागेखाली हे असे घरटे आहेत बघा. नेमकं हे काय आहे ते सांगा बरं का. हो का, इकडे मस्त असं शिखर असल्यावर दिसाले. अजून तुम्हाला बघायचं असलं तर बघू शकताय. नेमकं याला तुम्ही काय म्हणताय ते जरा कमेंट करून सांगा. कशाच तरी हे घर आहे बरं का. याच्यामध्ये कोणता तरी पशु पक्षी राहत असणार आहे. नेमकं काय आहे ते लवकर कमेंट करा. बघा सगळीकडे असं. आपण मस्त आहे ना झाडात नाही चिक्कू घेऊन आलेले आहे आणि ह्यातलं आहे ना निम्मा आपल्याला पिकलेले पण सापडलेले आहे. तुला पाहिजे खायला? तेव्हा मस्त आहे ना चिक्कू पिकलेले आहे. बरोबर खा, घेतो खा. आणि खूप गोड पण आहे, बघू शकताय मस्त पिकलेले आहे. तर आता आपल्याला आहे ना ते चिक्कूचा ज्यूस बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण आता सगळं आपण बी काढून घेऊया. आणि आपण इकडे काय ना चाळणी घेतलेली आणि एक खाली एक पातेलं घेतलेले आहे. तर आता आपल्याला चांगलं असं ते चिक्कू खिसून घ्यायचं आहे. मस्त एकसारखंच आहे ना जर रस निघतोय आणि पूर्ण पिकलेले आहे. आणि झाडातलं पिकल्यामुळं ना जास्त गोड असतो चिक्कू. पूर्ण असं आपल्याला आहे ना सगळ्यातलं गाभा आपल्याला चाळून काढायचं. खा, गोड आहे ना, गोड आहे काय? आता आपण उन्हाळ्यात आहे ना चिक्कू बागेतलं आहे ना, आपण असं चिक्कू आणून ज्यूस वगैरे केलं ना मस्त लागतो. आणि मुलंसुद्धा आवडीने हे पितात. आणि ताजा आपण झाडात आणल्यामुळं ना अजून चव चांगली येते आणि गार वातावरण पण असते. चिक्कूच्या झाडाखाली ना सावली खूप छान असते. आता आपण सगळं चिक्कू आहे ना असं चाळून घेतलेले आहे.
तर बघू शकता. तर मस्त आहे ना चिकूचा आपण रस काढून घेतलेला आहे. तर आता आपण यामध्ये आहे ना दूध घालूयात. इकडे आपण दूध घेतलेले आहे भरपूर, तर दूध घालायचं. आणि इकडे आपण साखर सुद्धा घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त पण साखर घाला आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी सुद्धा साखर वापरू शकताय. तर आता आपण तुम्हाला गोड किती पाहिजे तेवढं तुम्ही साखर घालू शकताय. तर साखर घालून आपल्याला चांगलं असं सगळे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण असं सगळं ना मिक्स व्हायला पाहिजे, म्हणजे साखर पूर्ण विरघळायला पाहिजे. आणि यामध्ये आपण थोडंसं आहे ना थंड पाणी घालणार आहोत मडक्यातलं. तर आपण चांगलंच आहे मिक्स करून घेऊया. गोड व्हायला पाहिजे त्यानुसार तुम्हाला ह्यामध्ये साखर वापरायचं. असं आपल्याला चांगलंच आहे ना ढवळून घ्यायचं, म्हणजे मिक्स पण चांगलं होतं आणि साखर पण पूर्ण विरघळले. आता मस्त आहे ना चिक्कू ज्यूस तयार झालेले आहे. आणि इकडे आपण ग्लास सुद्धा घेतलेले आहे. तर आता आपण ग्लासमध्ये घालूयात. इकडे ग्लासमध्ये घेऊयात. तर आपण प्यायला देऊ. हा. घ्या हो. तर मंडळी मस्त हे ज्यूस बघा तयार इकडं आहे. मस्तपैकी का नाही असं या कडक उन्हाळ्यामध्ये गार गार का नाही चिक्कूचं ज्यूस, आणि ते बी थेट चिक्कूच्या बागेत मस्त बांधावर बसून का नाही हो. पिण्याचा योग यावा म्हणजे मंडळी दुग्ध शर्करा योगच, दुग्ध चिक्कूचा योगच म्हणावं लागेल मला. होय होय. आता मंडळी तोच योग म्हणजे हे ज्यूस आहे. आता करूयात सुरुवात प्यायला. मला दरबार आता ज्यूस की ज्यूस. जर की ठीक आहे काय का नका म्हणते मी पाजल्यावर नाही पित. धर हात बार बघतो. आता मी पितो. आहा, मूठ नाही घालायचं. धर. मस्त. होय. काय घेतो घेतो. गार वाटते ना. मस्त. हे पे देतो आणि ते नको तुला हातात धरायला येत नाही. एकदम लाजवाब झाले बघा, शब्दच नाहीत. असा अनुभव सारखं सारखं मिळायला पाहिजे कार्बन. तुम्ही घे की. हा घेतो की. मला पेऊ दे मग येतो. हा. धर बा. काय झालं? बस झालं? बस झालं का? आता हात धरतो तू पी आता. त्याला प्यायचं. हां पे. घे की दुसरं. हां घेतो. पे बा. एकदम झकास. नाद खोळा होय. बस झालं? कार्बन एकदम चिकार झालं बघ. आहे का नाही म्हणला. होय मस्त झालं की. पाहिजे तो. चला आता खेळायला जाऊ आता. तर मंडळी बेत कसा वाटला कमेंट करून सांगा बरं का. तुम्ही बी अशा पद्धतीनं नक्की बनवून प्या आणि पोरांना बी खायला द्या. चला भेटूयात असेच आपल्या गावाकडच्या नवनवीन ब्लॉग्स. तोपर्यंत पाहत राहा आपला गावाकडील टेस्ट यूट्यूब चॅनल आणि आपल्या चॅनलवर सर्व रेश. धन्यवाद.